सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता सोमवारी म्हणजे आजच संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जे की कोणाला मिळणार आहे, श्रावणबाळ दिव्यांग एकत्र पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आज एक मोठी दिलासादायक बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज सोमवार तर थेट खात्यामध्ये 2500 रुपये जे की इथं जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील व तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाला का हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आज काही जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की 2500 रुपये याप्रमाणे मिळत आहे. तर आता 1000 रुपये जे की निधीमध्ये वाढ. तर आता पहिले जे की तुम्हाला 1500 रुपये तर मिळत होते, 1500 आणि 1000 असे मिळून 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज उद्यापर्यंत प्रक्रिया इथं पूर्ण होईल. उर्वरित जे की आजपर्यंत म्हणजे यामध्ये पुणे, नाशिक तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. यानंतर अहमदनगर, बीड, जालना, लातूर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये काही लाभार्थ्यांना इथं 1500, काही लाभार्थ्यांना 2500 तर 3000 पर्यंतसुद्धा इथं पैसे जमा होत आहे. तर आता यामध्ये कोणाकोणाला 2500 रुपये इथं येत आहे. सर्वप्रथम जे की 2500 रुपये इथं मिळत आहे. मागील जर हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल, फॉर एक्झाम्पल डेमोसाठी आपण डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला नसेल, डिसेंबरचे आणि जानेवारीचे 1500, तर आता काही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग काहींमध्ये निधी वाढ झालेला आहे. किती झालेला? 1000 रुपये. जर तुम्हाला 1500 रुपये पहिले मिळत होते, तर आता 1000 रुपये जर निधीमध्ये वाढ झालेला तुमच्या, तर तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं येत आहे. तर आता एकूण रक्कम जे की 2500 रुपये तर खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता सर्वांनाच 2500 रुपये मिळेल असं नाही. काहींना 1500 रुपये, काहींना 2000 तर काहींना 2500 रुपये इथं येत आहे. हे जिल्ह्यानुसार व तुमच्या कॅटेगरीनुसार म्हणजे दिव्यांग असेल, श्रावणबाळ असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल तर याप्रमाणे पैसे इथं लाभार्थ्यांना येत आहे. तर आता कोणत्या योजने पैसे अंतर्गत इथं जमा होत आहे, तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये निराधार व्यक्ती ज्यांना दरमहा 1500 रुपये इथं देण्यात येते, तर वृद्ध व्यक्ती, घटस्फोटित महिला तर अशांना लाभ देण्यात येतो. यानंतर जे काही श्रावणबाळ आहे यामध्ये 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती, त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला पेन्शन मिळत नाही तर अशांना पेन्शन इथं सुरू होणार आहे. तर आता अपंग व्यक्ती जे की आर्थिक मदत तर यांना जे की 1500 रुपये दरमहा इथं देण्यात येते. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं? तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी आधार लिंक तपासा, अर्ज मंजूर आहे की नाही तपासा, समाज कल्याण विभागामध्ये संपर्क साधा. आता सोमवारी मोठी अपडेट इथं आलेली आहे आजची. तर लाभार्थ्यांना 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता पैसे आले नाही तर त्याची मुख्य कारणे काय असू शकते, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाही? सर्वप्रथम तुमचा हप्ता व तुमच्या जिल्ह्यांमध्ये अधिक हप्ता रिलीज झालेला नाही, बँकेचा प्रॉब्लेम आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, DBT इनॅक्टिव्ह आहे, बँक खाती झिरो आहे, बॅलन्ससुद्धा झिरो आहे, म्हणजे तुम्ही जर व्यवहारच केलेला नसेल तर अशांना येत नाही. त्यानंतर हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, उत्पन्न जिवंत प्रमाणपत्र म्हणजे हयातचा जो काही दाखला आहे ते जर तुम्ही दिलेला नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास इथं अडचण जाऊ शकते. तर यासाठी आताच लगेच तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँकेचं जे काही ॲप्लिकेशन आहे, तुमची SBIचं खातं असेल तर आता तुम्ही लगेच चेक करा, बँक पासबुक अपडेट करा, SMS आला की नाही चेक करा, आधार लिंक आहे की नाही तपासा. काय आहे? आधार लिंक आहे की नाही. नसेल तर DBT ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा. DBT ॲक्टिव्ह नसेल तर बँकमध्ये जाऊन DBT ॲक्टिव्ह करायला सांगा. जर सोमवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत जर पैसे आले नसतील तुम्हाला, तहसील कार्यालय, समाज कल्याण विभागामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जे काही तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेची फाईल आहे, हयातचा दाखला, जे काही उत्पन्न जिवंत प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या जिल्ह्यांची यादी: अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, सातारा. तर काही लाभार्थ्यांना 1500, 2500 व 3000 पर्यंत रक्कम इथं येत आहे. तर इथं कोल्हापूर, सांगली, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. यानंतर आता 1 ते 2 दिवसात इथं जमा होईल हे जे काही जिल्हे आहे, यामध्ये पुणे, ठाणे तर या जिल्ह्यांमध्ये. तर आता लाभार्थ्यांनी चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यात इथं आले की नाही. तर यानंतर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने काही जिल्ह्यांमध्ये आज, काही जिल्ह्यांमध्ये उद्या DBTच्या माध्यमातून पैसे तर येत आहेत. तर आता कोणाला पैसे तर जे काही येत आहेत, तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर यामध्ये विधवा महिला, घटस्फोटित, निराधार महिला, पती टाकून गेलेल्या महिला, त्याचप्रमाणे कुटुंबातील म्हणजे अशा व्यक्तीला ज्यांना कोणाला कामच होत नाही अशा व्यक्ती यामध्ये पात्र आहेत. यानंतर श्रावणबाळ, तर 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती, पुरुष असेल महिला असेल, वार्षिक उत्पन्न कमी आहे तर अशांना इथं लाभ मिळत आहे. दिव्यांग 40%पेक्षा जास्त दिव्यांग जर असेल तर अशांना इथं मिळत आहे. पैसे किती पैसे येत आहेत, तर यामध्ये काहींना 1500, काहींना 2000 तर 2500पर्यंत पैसे इथं येत आहे. लगेच खाते तपासा.